सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि त्यानंतर पूजा वगैरे कशी केली जाते ते या व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं आहे, या व्लॉगमध्ये मी दाखवत आहे। तर इथे आगमन झालेलं आहे आणि ही या ठिकाणी माटोळी जी म्हणतात ती आम्ही बांधलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं लावून माटोळी सजवलेली आहे। सर्वदा दिवसविदानो रातान् दीर्घमायुः। ॐ यावतीर्वै देवतास्ताः सर्वा वेदविधिब्राह्मणे वसन्तु तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना श्रीरङ्गीयतये देता एव देवता प्रीणाति। प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु। आता आपण मुख्य संकल्प करायचा आहे, त्यासाठी उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता आणि दुर्वा धरून ठेवा। आपल्या कुलदेवता, इष्टदेवता, सद्गुरुदेवता आणि पार्थिव सिद्धिविनायक महागणपती या सगळ्या देवतांचं स्मरण करायचं आहे। संकल्प करणार म्हणजे आज आपण ही पूजा काय करतोय आणि कशासाठी करतोय हे देवाला सांगणं। तर आपण पहिल्यांदा मंगलाचरणाचे जे काही मंत्र आहेत ते मी पठण करतो आणि शांत चित्ताने भगवंताचं स्मरण करा। वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतद्गर्मप्रधानदेवताभ्यो नमः। अभिघ्नमस्तु सुमुखश्चैकरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रके दुर्गणाध्यक्षो भारचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैवो विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति काममङ्गलं येषावतिस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव। इथे पूजा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि पूजा अशा प्रकारे संपन्न झालेली आहे।